नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मधून. माझ्या मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचाही शेवटच्या क्षणापर्यंत आग्रह. अजितदादा म्हणाले, चर्चा करू, पण अजूनही चर्चा नाही. जो न्याय इतरांना दिला तो मला का नाही दिला? भुजबळांचा दादांवर रोख. भुजबळांच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये कोणताच निर्णय नाही. देश आणि राज्यामध्ये दौरा करणार, चर्चा करून निर्णय घेणार, भुजबळांचं वक्तव्य. भुजबळांनी भाजपमध्ये प्रवेश करावा. नाशिकमधील मेळाव्यामध्ये ओबीसी नेते आणि कार्यकर्त्यांची मागणी. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांकडून बॅनरबाजी. तर अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी भुजबळ साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून विश्वासघात केला. बॅनरवर आशय तर ओबीसींचा एकच डॉन. भुजबळ समर्थकांची बॅनरबाजी. उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच नाराज. छगन भुजबळांची भेट घेणार. प्रदेशाध्यक्ष तटकरे, प्रफुल्ल पटेल हे भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार. छगन भुजबळांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार. तर योग्य वेळ आल्यावर भुजबळांची भेट घेण्यासाठी जाणार. भुजबळांच्या नाराजीवर तटकरेंची प्रतिक्रिया. मंत्रिपद न मिळणं म्हणजे भुजबळांच्या गद्दारीचं फळ. ओरिजिनल भुजबळ असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा. सुहास कांदेंचं भुजबळांना थेट आव्हान. छगन भुजबळ लढताना मैदान सोडून पळत नाहीत. ते त्यांची लढाई लढण्यासाठी समर्थ आहेत. संजय राऊतांची ही प्रतिक्रिया. शहांनी उर्मटपणानं बाबासाहेबांचा उल्लेख केला. मोदींनी अमित शहांवर कारवाई करावी, अन्यथा सत्ता सोडावी. आंबेडकरांवरील शहांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंची मागणी. काँग्रेसनं आंबेडकरांचा वारसा संपवण्याचा प्रत्येक वेळी प्रयत्न केला. शहांनी काँग्रेसचा काळा इतिहास उघड केला. मोदींचं ट्विट. तर शहांनी आंबेडकरांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मोदींचं हे ट्विट. आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं फॅशन झालीय. एवढं नाव देवाचं घेतलं तर स्वर्गात जागा मिळेल. राज्यसभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं वक्तव्य. अमित शहांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक. तर काँग्रेस खासदारांचं संसद भवनाबाहेर आंदोलन. लोकसभेत विरोधकांकडून जय भीमच्या घोषणा. कामकाज सुरू होताच विरोधी पक्ष आक्रमक. अमित शहांच्या आंबेडकरांवरील वक्तव्यावरून खासदारांकडून जय भीमच्या घोषणा. उपसभापती गोरेंनी विरोधकांना अमित शहांच्या वक्तव्यावर बोलण्यास परवानगी नाकारली. चुकीच्या नियमानं विरोधकांकडून जनतेची दिशाभूल. नीलम गोरेंचा आरोप. तर उपसभापतींची वेगळीच भूमिका दिसली म्हणून महाविकास आघाडीचा सभात्याग. दानवेंची प्रतिक्रिया. शहांच्या आंबेडकरांसंदर्भातल्या वक्तव्यावरून सभागृहात विरोधक आक्रमक. तर उपसभापती गोरेंनी विरोधकांना बोलण्यास परवानगी नाकारली. महाविकास आघाडीच्या आमदारांचा कामकाजावर बहिष्कार. अमित शहांकडून बाबासाहेबांचा अपमान. माफी मागा. भाजपच्या मनात बाबासाहेबांबद्दल द्वेष. आदित्य ठाकरेंची टीका. शहांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. शहांनी स्वतःची तब्येत सांभाळावी. राऊतांचा टोला. तर संविधान आलं नसतं तर मनुस्मृती आली असती. शहांच्या वक्तव्यानंतर आव्हाडांचाही निशाणा. अमित शहांनी केलेल्या वक्तव्याचे विधानसभेत पडसाद. भाजपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यात अडचण काय? भाजपला बाबासाहेबांच्या नावाचा द्वेष का? अमित शहांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या वक्तव्यानंतर आता नितीन राऊतांचीही भाजपवर टीका. तत्कालीन मंत्र्यांनी काय म्हटलं याचा नीट संदर्भ नाही. राज्यसभेच्या कामकाजासंदर्भात विधानसभेमध्ये कोणत्या कायद्यांद्वारे चर्चा करताय? नितीन राऊत यांच्या टीकेनंतर आशिष शेलार यांचा पलटवार. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शरद पवारांची घेतली भेट. महाराष्ट्रातील डाळिंब उपराष्ट्रपतींना दिली भेट. पवार शांत आहेत याचा अर्थ वादळ निर्माण होत आहे. ठाकरे फडणवीसांच्या भेटीनंतर संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य. माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला नाराजी दिसतेय का? मंत्रिपदावरील प्रश्नांसंदर्भात प्रश्नावर पडळकरांची प्रतिक्रिया. महायुतीचं खातेवाटप ठरलं. येत्या 24 तासात अंतिम शिक्कामोर्तब होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसात संपूर्ण खातेवाटपाची यादी राज्यपालांना देणार. महायुतीमध्ये गृह भाजपकडे, नगरविकास खातं शिवसेनेकडे तर अर्थ खातं दादा गटाकडेच राहणार. शिवसेनेचं उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीला तर भाजपच्या वाटेचं गृहनिर्माण खातं शिवसेनेला जाणार. सूत्रांची माहिती. खातेवाटपासंदर्भात कुठेही मतभेद नाहीत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर तटकरेंची खातेवाटपासंदर्भात प्रतिक्रिया.
सध्याची परिस्थिती पाहता भविष्यात शिंदे अजित पवारांचे पक्ष राहतील की नाही ही शंका संजय राऊतांकडून शिंदे अजित पवारांच्या पक्षावर शंका उपस्थित। शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे अजित पवारांच्या भेटीला अजित पवारांना शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतली आहे। शरद पवारांना साथ कधी सोडणार नाही, भेटीनंतर शिंदेंची प्रतिक्रिया। शशिकांत शिंदे अस्वस्थ आहेत, त्यामुळेच ते अजितदादांना भेटायला गेले असतील। शशिकांत शिंदे आणि अजितदादा भेटीवर मिटकरींची प्रतिक्रिया। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता राज्य सरकारकडून आज एसआयटी चौकशीचे आदेश निघण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। संतोष देशमुखांच्या आरोपीला अजूनही अटक झाली नाही। संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी एसआयटी चौकशी लावा, सुरेश धस यांची मागणी। हत्येच्या घटनेनंतर वाल्मिक कराड यांचे पोलीस ठाण्यामध्ये फोन जायचे म्हणून गुन्हे दाखल होण्यास उशीर। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर संदीप क्षीरसागर यांचा आरोप। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा। अखिल भारतीय मराठा महासंघाचे कोल्हापूरच्या इचलकरंजीतील प्रांताधिकाऱ्यांना निवेदन। परभणी इथल्या संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेचा निषेध करत सोलापूरच्या माढ्यामध्ये बहुजन समाजाचा रास्ता रोको। भीमसैनिकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्याची केली मागणी। परभणी आणि बीडच्या घटनेवरून केजमध्ये आक्रोश मोर्चा। बीडच्या केजमध्ये सर्वपक्षीय संघटनांचा केज तहसील कार्यालयावर मोर्चा। सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी। जळगावमध्ये विविध मागण्यांसाठी वंचितकडून प्रशासनाला निवेदन, तर परभणी घटनेतील मुख्य आरोपीवर गुन्हा दाखल करा, निवेदनात मागणी। शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांची शिवसेना विधिमंडळाच्या विधान परिषद मुख्य प्रतोदपदी नियुक्ती। सभागृहामध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची दिली प्रतिक्रिया। राम शिंदेंनी विधान परिषदेच्या सभापतींसाठी अर्ज भरला। देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भरला अर्ज। चेतन तुपे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विधिमंडळाचे नवीन प्रतोद असणार। अनिल पाटलांनी ही जबाबदारी घेतली नसल्यामुळे तुपेंची निवड करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती। विरोधी पक्षनेतेपदावर एकत्र बसून चर्चा केली तर चांगलं, मात्र उद्धव ठाकरेंनी वैयक्तिक प्रस्ताव दिला असेल तर त्यावर काही बोलणार नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे, तर नाना पटोले यांची गटनेतेपदी निवड होणार। अमित देशमुख यांची मुख्य प्रतोदपदी निवड होणार, तर वडेट्टीवार थोरातांपैकी एकाची निवड प्रदेशाध्यक्षपदी होणार असल्याची माहिती। भाजपच्या व्हीपचे उल्लंघन करणाऱ्या 20हून अधिक खासदारांना नोटीस बजावणार। वन नेशन वन इलेक्शन विधेयकासंदर्भात गैरहजर खासदारांना ही नोटीस बजावली जाणार। नोटिशीच्या माध्यमातून गैरहजर राहण्याचं कारण विचारलं जाणार। वन नेशन वन इलेक्शन विधेयकाच्या वेळी भाजपकडे बहुमतापेक्षा कमी आकडा, भाजपच्या स्वाभिमानी खासदारांची हिंमत वाढली, संजय राऊत यांचं वक्तव्य। तर हाच आकडा भविष्यात मोदींचा सत्ता उलथवून टाकेल, राऊतांचा निशाणा। नागपूरच्या थंडीमध्ये आमदार मंत्र्यांना सर्दी, खोकला आणि घशाचा संसर्ग। विधान भवनाच्या आरोग्य केंद्रामध्ये महाजन आणि गोगावलेंवर काल उपचार, तर अजित पवार, अंबादास दानवेंची प्रकृती बरी नसल्याची माहिती। मी नाराज नाही, मंत्रिपदावरून सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। तर मंत्री कुणाला करायचं याचा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार। सुधीर मुनगंटीवारांच्या मंत्रिपदासंदर्भात अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। दादा भुसेंनी राऊतांविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याचं प्रकरण, मुंबई सत्र न्यायालयाच्या आदेशाला संजय राऊतांचं आव्हान। सत्र न्यायालयानं अर्ज फेटाळल्यानंतर आता संजय राऊत हायकोर्टात। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये परिचारकांचं कामबंद आंदोलन स्थगित। अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्याकडून परिचारकांना आज पगार देण्याचं आश्वासन। नोव्हेंबर महिन्याचा पगार न मिळाल्यामुळे केलं होतं आंदोलन। बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त पिकांच्या भरपाईची प्रतीक्षा, तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 52 कोटींहून अधिक रुपयांच्या मदतीची अपेक्षा। पुण्यातील माळींच्या जिल्हा परिषद शाळेत चिमुकल्या मुलांवर शिक्षकाकडून निर्घृण कृत्य। शिक्षकानं मुलांना मारहाण करत तिखट मिरची खायला लावल्याचा हा प्रकार। शिक्षक विभाग शिक्षकाला पाठीशी घालत असल्याचा सरपंच रघुनाथ झांजरे यांचा आरोप। सोलापूरच्या करमाळ्यातील शेटफळ नागोबाचे इथे या शेतकरी मेळाव्याचं आयोजन, तर कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा यावेळी सन्मान। गोंदियात बहुजन समाज पार्टीतर्फे निदर्शनं। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। चाळीसगावमध्ये लाल कांद्याचे दर घसरले। गेल्या 15 दिवसात कांद्याच्या दरात 1,500 प्रति क्विंटल घट। शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात।
बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2.43 लाख हेक्टरवर बहरली रब्बीची पिकं. हरभरा पिकाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पसंती. गोंदियातील बाजारात हिरवी मिरची, शेवग्याचे दर घसरले. सामान्यांना दिलासा. मटार 80 रुपये किलोने विक्रीसाठी बाजारात. सतत बदलत्या हवामानामुळे धुळे जिल्ह्यात गव्हाच्या पिकावर तण वाढू लागलं. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून तणनाशकाची ही फवारणी. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील तरुण शेतकऱ्याला पपई लागवडीतनं लाखोंचं उत्पन्न. जयराम शिंदे या शेतकऱ्याला पहिल्या 4 तोडणीमध्ये 5 लाखांचं उत्पन्न. जालन्याच्या जाफराबाद तालुक्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे ज्वारीवर मावा आणि चिकटा रोगाचा प्रादुर्भाव. शेतकरी पुन्हा चिंतेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे प्रोत्साहनपर अनुदान मिळावं यासाठी ई पीक पाहणी नोंदणी सुरू. तर 15 जानेवारीपर्यंत ई पीक पाहणी करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. नाशिकच्या लासलगावसह देशांतर्गत बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठी आवक. गेल्या 8 दिवसात कांद्याचे भाव हे 50% कोसळले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. अहिल्यानगरमध्ये मागील 10 दिवसांपासून थंडीची लाट. शाळकरी मुलांना थंडीचा फटका. शाळेची वेळ बदलण्याची पालकांची मागणी. सांगली शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेती बचाव कृती समितीचं आंदोलन. आंदोलनामध्ये शेतकरी, विविध सामाजिक संघटनांचा सहभाग. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात आत्मभान आंदोलन. तर परभणीतील कोम्बिंग ऑपरेशनची चौकशी आणि दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी. सोलापूर शहरात भीमसैनिकांचा मुक्का मोर्चा. परभणी आणि बीडमधील घटनेच्या निषेधार्थ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. परभणीतील युवकाच्या कुटुंबियांना आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची आंदोलकांची मागणी. जळगावात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. 250 पेक्षा जास्त प्रवासी वाहतूक रिक्षांवर कारवाई. पोलिसांनी सर्व रिक्षा केल्या जप्त. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये बंदची हाक. तर भिंगार कॅम्प पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त. व्यापाऱ्यांचा बंदला चांगला प्रतिसाद. साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये माझी वसुंधरा चषक 2024 क्रीडा महोत्सवाला सुरुवात. 13 शाळांमधील 1200 विद्यार्थ्यांचा क्रीडा महोत्सवामध्ये सहभाग. पोलीस अधीक्षक विजय चौधरींच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन. पुण्यातील आशियाई तायक्वांदो या प्रशिक्षण शिबिराला मोठा प्रतिसाद. कोरियातील 6 प्रशिक्षकांकडून भारतातील 100 खेळाडूंना प्रशिक्षण. इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकरांकडून शिबिराचं आयोजन. नंदुरबार बाजार समितीमध्ये हमीभाव भरड धान्य खरेदीसाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ. ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर ज्वारी, मका, बाजरी आणि रागी या धान्यांची खरेदी केली जाणार. जळगावच्या पाल अभयारण्यातील हरिण केंद्राची दुरावस्था. दुरावस्थेमुळे हरणांची गैरसोय. वन विभाग आणि शासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष. रत्नागिरी शहरातल्या अनेक भागांमध्ये रात्री केमिकलयुक्त वायूचा वास. तर जिल्हा यंत्रणा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून मध्यरात्री प्राथमिक चौकशी. महानगर गॅस कंपनी आणि ऑक्टेल या कंपनीतून हवेचं मध्यरात्री नमुने गोळा करण्याचं काम सुरू. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये तंबाखू आणि गुटख्याचं सेवन करणाऱ्या 1052 जणांवर कारवाई. 64,336 रुपयांचा दंड ही कारवाईतनं वसूल. कोल्हापुरात पाटबंधारे विभागाच्या शासकीय रहिवासी इमारतीच्या गेटची तोडफोड. शासकीय कर्मचारीच गेटची तोडफोड करत असल्याचा हा व्हिडिओ व्हायरल. संबंधित अधिकाऱ्याला वरिष्ठ पाठीशी घालतात. स्थानिकांची तक्रार. पुरंदरमध्ये शिवतारेंच्या समर्थकांनी शिंदेंचा फोटो असलेला बॅनर लावलं. तर याआधी फक्त मुख्यमंत्री फडणवीसांचा फोटो असलेलं बॅनर लावलं होतं. शिवतारेंच्या आदेशानंतर शिंदेंचा फोटो असलेलं हे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलं. फेरमतमोजणीसाठी रोहिणी खडसे आणि ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार. फेरमतमोजणी होणार नसल्यामुळे न्यायालयात धाव.